गेल्या काही दिवसांपासून गोकुळच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती, ती म्हणजे यंदा गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार का? महायुतीच्या अनेक नेत्यांकडून बिनविरोधचे वारे सोडून दिले जात होते. मात्र या संबंधी महाविकास आघाडीकडून कोणतेही स्पष्टीकरण येत नव्हते. पण आता या सर्व चर्चांना महाविकास आघाडीकडून पूर्णविराम मिळाला आहे आणि तो पूर्णविराम दिलाय काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी. सतेज पाटील यांनी कालच एक अत्यंत स्पष्ट भूमिका जाहीर केले की गोकुळ निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होणार नाही आणि राजश्री शाहू शेतकरी समविचारी आघाडी सर्वच्या सर्व 25 जागा ताकदीने लढवणार आहे. एवढंच नाही तर ठरावधारक मतदार या आघाडीला स्पष्ट बहुमत देतील असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सतेज पाटलांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना थेट महायुतीसमोर शड्डू ठोकला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सतेज पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेमागचं राजकारण, त्यांच्या या आत्मविश्वासाचं नेमकं कारण काय आणि या घोषणेचे गोकुळच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहेत याचा आढावा घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलम मध्ये आपले स्वागत आहे. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की सतेज पाटील यांच्या विधानाला एवढं महत्व का प्राप्त झालं आहे. गेल्या काही आठवड्यांचा राजकीय घटनाक्रम पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की महायुतीतील नेत्यांकडून गोकुळची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याच्या बातम्या येत होत्या. सतेज पाटलांना गोकुळ बिनविरोधच्या बदल्यामध्ये विधान परिषदेची आमदारकी दिली जाईल अशा वाटाघाटीच्या चर्चाही रंगल्या होत्या. महायुतीचे नेते वेळोवेळी बिनविरोधची उक्ती करत होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व चर्चांवर आमदार सतेज पाटील यांनी सुरुवातीला कोणतेही विधान केलेले दिसून आले नाही. राजकारणात शांतता ही अनेकदा खूप काही सांगून जाते. सतेज पाटलांच्या या मौनामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. काहींना वाटलं की पडद्यामागे तडजोड झाली आहे, तर काहींना वाटलं की सतेज पाटील योग्य वेळेची वाट पाहत आहेत. पण आता तडजोडीच्या चर्चांना धुडकावून लावत त्यांनी थेट आणि स्पष्ट भूमिका पहिल्यांदाच घेतली आहे. व्यक्तिगत स्वार्थासाठी म्हणजेच विधान परिषदेच्या तिकिटासाठी आपण कधीही तडजोड करणार नाही आणि निवडणूक कशी लढवायची हे आपल्याला चांगलंच माहित आहे असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. सतेज पाटलांनी महायुतीच्या बिनविरोधच्या प्रस्तावातील हवाच काढून घेतली आहे. या सर्व घटनांचे विश्लेषण केले असता काय अर्थ निघतात किंवा यातून भविष्यातील कोणत्या शक्यता निर्माण होतात ते पाहूया. या एका घोषणेचे प्रामुख्याने 3 राजकीय अर्थ निघतात. पहिली शक्यता आणि अर्थ म्हणजे बिनविरोधचा फक्त देखावा होता, लढाईचं फिक्स होतं. सतेज पाटलांच्या घोषणेचा सर्वात पहिला अर्थ हा निघतो की मुळात गोकुळ निवडणूक बिनविरोध असं काही होणार नव्हतंच. दोन्ही गटांना माहित होतं की ही वर्चस्वाची लढाई आहे. महायुतीकडून ज्या एकत्र येण्याच्या चर्चा पेरल्या जात होत्या त्या फक्त चर्चाच होत्या, त्याला भक्कम असा कोणताही आधार नव्हता. महायुतीला कधीदा असं दाखवायचं होतं की आम्ही सहकारासाठी एकत्र यायला तयार आहोत, पण विरोधक ऐकत नाहीत. मात्र सतेज पाटलांनी आक्रमक पवित्राग्रे स्पष्ट केले की या चर्चांना भुलून न जाता आमची निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. या घटनेचा दुसरा अत्यंत महत्वाचा अर्थ असा लावता येऊ शकतो की पडद्यामागे बिनविरोधसाठी ज्या हालचाली किंवा तडजोडींच्या वाटाघाटी सुरू होत्या त्या कुठेतरी थांबल्या आहेत. वाटाघाटींमध्ये कुणाच्याच हाती ठोस असं काही लागेना, म्हणून आता अशी पोझिशनिंग किंवा रणनीती आखली जात आहे की आम्ही सर्व 25च्या 25 जागा लढणार आहोत. राजकारणात याला प्रेशर टॅक्टिक्स म्हणतात. जोपर्यंत बिनविरोधावर सर्वसमावेशक आणि दोन्ही गटांना मान्य असा शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत आपले पत्ते ओपन करायचे नाहीत. आम्ही लढायला सज्ज आहोत हे दाखवून दिल्यास समोरच्या गटावर दबाव पडतो. सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी घेतलेला हा एक रणनीतिक पॉज असू शकतो. आणि तिसरी शक्यता किंवा अर्थ म्हणजे राजकारणात काहीही अंतिम नसतं. जरी आज सतेज पाटलांनी जाहीरपणे बिनविरोध होणार नाही असं ठणकावून सांगितलं असलं तरी भविष्यात काय होईल हे कुणीही खात्रीने सांगू शकत नाही. आपला कोल्हापूरचा आणि राज्याचा राजकीय इतिहास सांगतो की राजकारणात केलेले स्टेटमेंट हे काही दगडावरची रेघ नसतात किंवा तो शेवटचा नियम नसतो. परिस्थितीनुसार, वेळेनुसार आणि फायद्या तोट्याच्या गणितानुसार निर्णय बदलले जाऊ शकतात. त्यामुळे उद्या जर महायुतीने असा एखादा प्रस्ताव ठेवला जो सतेज पाटील आणि त्यांच्या आघाडीसाठी विन विन सिच्युएशन असेल तर ऐनवेळी बिनविरोधची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. पण आजच्या घडीला तरी युद्धाचे नगारे वाजले आहेत हे नक्की. आता आपण आपल्या आजच्या विश्लेषणाच्या मूळ विषयाकडे येऊया. आम्ही सर्व 25 जागा लढणार आणि जिंकणार या आमदार सतेज पाटील यांच्या आत्मविश्वासामागील नेमकी काय कारण असू शकतात. महायुती समोर ते इतक्या आत्मविश्वासाने शड्डू का ठोकत आहेत. यामागे हवेतील गप्पा नाहीत तर सखोल राजकीय गणित असावीत. या आत्मविश्वासाची पुढील 3 मुख्य कारणे किंवा शक्यता वर्तवल्या जाऊ शकतात. पहिलं म्हणजे अवसायनात निघालेल्या दूध संस्था आणि कायदेशीर लढाईमधील साथ. सर्वात मोठं कारण म्हणजे अवसायनात निघालेल्या दूध संस्थांना मिळालेला मतदानाचा अधिकार.
सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या कार्यकाळात या संस्थांना मंजुरी मिळाली होती. जेव्हा या संस्था अवसानात निघाल्या तेव्हा त्यांच्या अस्तित्वासाठी जी कायदेशीर लढाई सुरू होती त्यामध्ये सतेज पाटील या संस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आज या संस्थांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्याने सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि विनय कोरे यांची ताकद नक्कीच वाढली आहे. ज्या नेत्याने आपल्या संस्थेचं अस्तित्व टिकवण्यासाठी कायदेशीर मदत केली त्या नेत्याच्या पारड्यात या ठरावधारकांचं वजन चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच ठरावधारकांच्या संभाव्य पाठिंब्यामुळे सतेज पाटलांची वोट बँक भक्कम झाली आहे. आत्मविश्वासाचं दुसरं कारण किंवा शक्यता म्हणजे ठरावधारकांचा आलेला अंदाज आणि ग्राउंड रिपोर्ट. कोणतीही निवडणूक लढवण्यापूर्वी सतेज पाटील यांची कार्यपद्धती मायक्रो प्लॅनिंगची असते हे कोल्हापूरकरांना वेगळं सांगायची गरज नाही. काही दिवसांपूर्वी सतेज पाटील यांनी मेळावा घेऊन आपल्याकडे 1851 संस्थांचे ठराव असल्याचा दावा केला होता आणि बिनआवाजाचा बॉम्ब फुटणार असा इशाराही दिला होता. सतेज पाटील यांनी आपली यंत्रणा कामाला लावून संपूर्ण जिल्ह्याचा ग्राउंड रिपोर्ट आणि सर्वे घेतला असल्याचे सूत्रांकडून कळते. कोणत्या गावात कोणत्या तालुक्यात ठरावधारकांचा कल कुणाकडे आहे याची चाचपणी त्यांनी केली आहे. याच ग्राउंड रिपोर्टवरून मिळालेल्या ग्रीन सिग्नलमुळे ते सर्व जागा लढवण्याची भाषा करत असल्याची शक्यता आहे. आत्मविश्वासाचं तिसरं कारण किंवा शक्यता म्हणजे महायुतीमधील अंतर्गत गटबाजी आणि क्रॉस वोटिंगचा अंडरकरंट. तिसरं कारण हेच आहे की महायुतीतील अंतर्गत धुसफूस. गोकुळच्या निमित्ताने महायुतीमधील अंतर्गत कलह वेळोवेळी चव्हाट्यावर आला आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. चंदगडचे महायुतीचे आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळच्या नेतृत्वाबाबत आपली खदखद उघडपणे बोलून दाखवली होती. महायुतीत थोरला भाऊ आणि धाकटा भाऊ कोण यावरून जागा वाटपाचे नाराजी नाट्य सुरू आहे. त्याचा थेट फायदा विरोधकांना म्हणजे सतेज पाटलांच्या आघाडीला मिळण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक पातळीवरील गटबाजीमुळे क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणावर असं एक अंडरकरंट आहे. महायुतीतील अंतर्गत मंडळीचा अचूक अंदाज सतेज पाटलांना आला असावा आणि म्हणूनच त्यांनी बिनविरोधचे दरवाजे बंद करून निवडणुकीचे रणशिंग फुकले असावे. पण राजकारणात कधीही काहीही घडू शकतं. शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय खेळ सुरूच राहतील हे मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं? सतेज पाटील यांनी घेतलेली ही भूमिका त्यांना यश मिळवून देईल का, की महायुती यावर काही करेक्ट कार्यक्रम करेल? गोकुळची निवडणूक खरोखरच अटीतटीची होईल की ऐनवेळी काही राजकीय चमत्कार होऊन निवडणूक बिनविरोध पाहायला मिळेल? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा. गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम.